नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं. आज आपण तू ही रे माझा मित्र या मालिकेचे इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड खूप छान दाखवलेला आहे. शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आता बघा प्रेक्षकांनो, सुरुवातीलाच ईश्वरीने अर्णवला प्रपोज केलेलं असतं, पण आता अर्णव ते ऐकतो की नाही ऐकत हे आपल्याला बघायला फार मज्जा येणार आहेत. तर आपण रिव्ह्यूला सुरुवात करूया आणि काय काय घडणार आहेत आता ते आपण बघूयात. ईश्वरी सुरुवातीलाच म्हणते की प्रेम आहेत माझं तुमच्यावर. असं हिने प्रेम व्यक्त केल्यानंतर इथे ह्या सिरियलचं मालिकेचं टायटल सॉन्ग लागतं, तू ही रे माझा मित्र. इकडे फक्त अर्णव ओके म्हणतो आणि ईश्वरी परत त्याला म्हणते की आय लव्ह यू सर. इकडे ईश्वरीने असं म्हटल्यानंतर हे दोघं पुन्हा एकमेकांकडे बघायला लागतात आणि इथे परत ह्या सिरियल मालिकेचं टायटल सॉन्ग लागतं आणि आला की नाही कहाणीमध्ये ट्विस्ट. आता बघा, एवढं हिने आय लव्ह यू माझं प्रेम आहे हे सगळं म्हटलं आणि इकडे अर्णव ऑफिस मीटिंग करत होता आणि मग म्हणतो की बाय, ओके बाय असं म्हणतो आणि इकडे अर्णव म्हणतो की या ऑफिस मीटिंग. बरी म्हणते की सर तुम्ही 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 फोनवर बोलत होता. अर्णव म्हणतो या कॉन्फरन्स फोन होता, मीटिंग चालू होती समोर. ईश्वरी म्हणते की मी जे काही आतापर्यंत बोलली ते तुम्ही ऐकलंच नाही. अर्णव म्हणतो मी बोललो ना मी सिंदूर तुला की माझा कॉन्फरन्स कॉल चालू होता, मी कसं ऐकणार. अर्णव म्हणतो की तुझी काय नेहमीच बडबड असणार आहे, यांना का हंडा भरून दिला, यांना का बादली भरून दिली. आता इकडे ईश्वरी खूप चिडते, मी कशाला इथे हे कामं करता ते कामं करता. ईश्वरी म्हणते की नाही 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 सर, आजची बडबड वेगळी होती सर. अर्णव म्हणतो वेगळी बडबड होती, बारा की ढेर. अर्णव म्हणतो म्हणजे मी काहीतरी मिस केलं. इकडे ईश्वरी त्याच्यावर संतापते आणि अर्णव म्हणतो की काय मिस केलं मी, ती काही सांगत नाही आणि तिथून चिडून अशी निघून जाते. तिथनं एक मुलगा जात असतो आणि अर्णव त्याला पकडतो आणि म्हणतो की वेडी आहेत, त्याला काही कळत नसतं आणि अर्णव म्हणतो की माझी बायको. आणि तो मुलगा निघून जातो आणि इकडे अर्णव ईश्वरीच्या मागे जातो आणि म्हणतो की मी सिंदूर मी सिंदूर. ईश्वरी रूम मध्ये येते आणि म्हणते की सर तुम्ही पण ना, मी माझं एवढं प्रेम व्यक्त केलं आणि मी काही कळतच ना तुम्हाला. इकडे ईश्वरीला आठवतं की आपण जेव्हा पावसामध्ये भिजलो होतो आणि आपण डान्स केला तेवढंच काहीच त्यांनी दाखवलेलं आहे. आणि इकडे ईश्वरी म्हणते की मला कळलंय सर की मी तुमच्या प्रेमात पडली आहे. ईश्वरी म्हणते की मला आवडायला लागलात तुम्ही. ईश्वरी म्हणते की माझ्या मनातला सगळा गोंधळ दूर झालाय, तिथे फक्त तुम्ही आहात. तर तुम्ही जेव्हा इकडे हे पहिल्या वेळेस माहेरी येत असतात तेव्हा अर्णव तिला रेड रोजेस देतो आणि हे ईश्वरीला आता आठवत असतं. जेव्हा यांचं लग्न झाल्यानंतर सुरुवातीला यांच्या घरात जेव्हा खेळ खेळत होते तेव्हा ईश्वरी त्यांच्या रूममधनं खाली येत होती, तेव्हा ती पडत असते तेव्हा ती अर्णवचा हात धरते आणि हे सगळं ईश्वरीला आता आठवत असतं. तेव्हा बॅग ठेवत असते आणि बॅग ठेवता ठेवता तिचा पाय घसरतो आणि ती त्या स्टूलवरनं खाली पडत असते तेव्हा अर्णव तिला झेलतो. जेव्हा अर्णवचा आवाज जातो त्या ईश्वरीच्या फुलांमुळे तेव्हा अर्णव तिला सांगतो की मी भडकुचनचा आवाज झाली आणि हे ईश्वरीला लगेच कळतं. इकडे ईश्वरीला खूप म्हणजे खूप आनंद होतो आणि ती जुन्या आठवणींमध्ये इतकी रमून जाते की बस तिला खूप काही काही आठवत असतं. जेव्हा ती हेअर ड्रायरने हेअर ड्राय करत असते तेव्हा तिला त्याचा शॉक बसतो आणि जेव्हा अर्णव तिच्या हाताला कशी फुंकर मारतो हे सगळं त्यांनी इथे व्हिज्युअलाइजही करून दाखवलंय आणि ईश्वरी हे सगळं प्रेमामध्ये आठवतही असतं. आणि जेव्हा त्यांचा इंटरव्ह्यू असतो आणि तो इंटरव्ह्यू आपल्याला माहिती की लावण्याने घडवून आणलेला असतो आणि तो पॉडकास्टर वेगवेगळे प्रश्न विचारत असतो तेव्हा अर्णव म्हणतो की माझी ईश्वरी हे गणूबाप्पाने दिलेलं मला सर्वात मोठं गिफ्ट आहे. अर्णव म्हणतो जेव्हा आपण बघितलं की कधी केलं हे प्रेम कुणावर नाही तर करून बघा प्रेक्षकांनो, ही प्रेमामध्ये रूममध्ये गुंगा असते आणि इकडे बाहेर सजावटीची तयारी चालू झालेली असते. अर्णव स्टूलवर उभं राहून फुलांनी छान असं घर सजवत असतो आणि त्याला मदत करते ती नमू. आणि इकडे बघा आता ईश्वरी बघते आणि नमूला म्हणते की मी करते तू जा आणि नमू तिथनं निघून जाते. ईश्वरीच्या मनातल्या काय आठवणी जात नसतात आणि जेव्हा अर्णवला त्या लावण्याने कॉफी पाजलेली असते तेव्हा तो नशेत असतो तेव्हा ही ईश्वरी त्याला सावरायला येते आणि सावरायला येता येता ते दोघं जणही सोप्यावर पडतात हे सुद्धा ईश्वरीला आता आठवत असतं. आणि इकडे अर्णव तिला बघतो आणि हसतो आणि तिच्याकडनं ते फुलांच्या माळा घेतो.
इकडे अर्णव ती फुलांची माळ व्यवस्थित करता करता त्याचा पाय अचानक हे होतो, हलतो आणि तो पडायला लागतो. तेवढ्यात ईश्वरी त्याला पकडते. जेव्हा हे आता अर्णव ईश्वरी त्याचा हात हातात घेते आणि तिला आठवतं जेव्हा खाली झोपण्यासाठी आपण भांडत होतो तेव्हा अर्णवने तिचं ब्लँकेट असं ओढलं, जेव्हा डायरेक्ट ईश्वरी त्याच्या अंगावरच पडते. इकडे आता काही अर्णवला एका हाताने काही फुलांची माळ लावता येणार आहेत का? ईश्वरीने त्याचा एकाच हात पकडून ठेवला आणि इकडे अर्णव प्रयत्न करत असतो. इकडे अर्णव नंतर तिला म्हणतो की अगं हात सोड, काय हे? नंतर ईश्वरीच्या लक्षात येतं. नंतर ती डोक्याला हात लावते आणि अर्णवचा हात सोडते. पण अर्णवला हे काही लक्षातच येत नसतं आणि अर्णव म्हणतो की त्या पिवळ्या फुलांच्या माळा आहेत त्या घेऊन ये. आणि ईश्वरी त्या पिवळ्या फुलांच्या माळा घ्यायला जाते तर तेव्हा तिला आठवतं की आपलं लग्न कुठल्या परिस्थितीत झालेलं होतं आणि अर्णव तिला सिंदूर भरताना हे तिला आठवत असतं. तर असं दाखवलेलं आहे ईश्वरी तिच्या आठवणींमध्ये खूप मग्न झालेली असते आणि अर्णव तिच्याजवळ येतो आणि ती परत अर्णवकडे बघत असते आणि अर्णव तिला म्हणतो की तू माझ्यावर प्रेम करतेस का, असं त्याने इशाऱ्यांवर केलेलं असतं. आणि जेव्हा ती नंतर त्या स्टूलकडे बघते तर तिकडे अर्णव उभा असतो आणि मग तिला थोडंसं शॉक होते ती की अर्णव सर तिथे उभे आहेत तर माझ्या शेजारी कोण आहेत. आणि अर्णव तिला म्हणतो अगं तिकडं काय करते, इकडे हे सगळं यांचं सगळं म्यूट दाखवलेलं असतं. आजचा एपिसोड त्यांनी थोडा सो आणि कमी मी बोलणं आहेत आजच्या मालिकेमध्ये. चला असो, पण आता मज्जा तर घेऊया ईश्वरीच्या प्रेमाची अर्णववरच्या. आणि आता बघू ईश्वरी दोन्ही माळा घेऊन अर्णवला देते आणि त्या दोन्ही माळा दिल्यानंतर अर्णवला सुचत नाही. अर्णव एक माळ त्याच्या गळ्यात टाकतो आणि एक माळ ईश्वरीच्या गळ्यात टाकतो. ईश्वरीला त्या माळा टाकल्यानंतर तिला ते आठवतं की लग्नाच्या वेळेस कसं अर्णवने आपल्या गळ्यात माळा टाकलेल्या होत्या. असा तिचा हात स्वतःच्या हातात घेऊन फेरे मारत होता, सप्तपदी करत होता. इकडे यांची सजावट झाली असती. ईश्वरीचं अर्णवच्या प्रेमात पडूनही झालं असतं, प्रेमाच्या आठवणीही झाल्या असता. आता आपण ॲनिव्हर्सरीचे सेलिब्रेशन बघूयात की हे कसं कसं करतात. आणि इकडे आता बघा सेलिब्रेशनसाठी मामा आणि आकाशच आलेला असतो आणि इकडे सुप्रियाताई त्यांच्याशी बोलत असतात. तेवढ्यात तिकडनं बाबा येतात. मामा म्हणतात अरे या 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 या. मामा म्हणतात की लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला दोघांनाही. आकाश म्हणतो की हॅप्पी ॲनिव्हर्सरी काका काकू. सुप्रियाताई म्हणतात की खूप खूप थँक्स. प्रियताई म्हणतात की मामी नाही का आल्या? नाही, मला असं वाटलं होतं की आता आमची भेट होईल. मामा म्हणतात की अहो इकडे येण्यासाठीच तिने चेहऱ्यावरती कसला तरी लेप लावला होता आणि तिच्या चेहऱ्यावर पुरळ उठलं. मामा म्हणतात की आता ती डॉक्टरांकडे गेली आहेत. इकडे सुप्रियाताई म्हणतात की अरे देवा. इकडे एवढ्यात नमू आवाज देते की चला चला केक रेडी आहेत. आता बघा नमूने ही छान अशी साडी नेसलेली असते. ईश्वरीचा तर प्रश्नच नाही. ही लेकी आता आलेल्या असतात. म्हणतो ओके लेट्स गो, लेट्स कट द केक. आणि इकडे आपल्याला तर माहिती आहे की आकाशला नमू आवडत असते आणि आकाश आणि नमू यांचं पण इशाऱ्यांवर बोलणं चालू असतं. आता आकाश नमूला सांगतो की तू खूप छान दिसते आहे आणि नमूने हे ऐकल्यावर ती थोडी शरमेने लाजते. इकडे आता सुप्रियाताई बाबांना म्हणतात की केक कापूयात ना. ते म्हणतात हो आणि सुप्रियाताई म्हणतात की चालेल. मग ते केक कट करायला लागतात आणि तेवढ्यात सगळेजण छान सेलिब्रेशन म्हणजे त्यांना शुभेच्छा देऊन टाळ्या वाजवत असतात. ईश्वरी नमू जोरात म्हणतात की हॅप्पी ॲनिव्हर्सरी. सुप्रियाताई म्हणतात की थँक्यू. इकडे आता सुप्रियाताईंनी केक कापलेला असतो आणि ते पहिले त्यांच्या नवऱ्याला भरवतात आणि इकडे नंतर ईश्वरी तिच्या आईला बाबांना भरवते. नमू सुद्धा तिच्या आईला बाबांना भरवते आणि नंतर इकडे ईश्वरी अर्णवला सांगते की सर. अर्णव सुद्धा तिच्या आई आणि बाबांना दोघांनाही केक भरवतो आणि अर्णवने केक भरून झाल्यावर ईश्वरी म्हणते की आई बाबा लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. सुप्रियाताई म्हणतात की थँक्स, खूप खूप थँक्स. ईश्वरी म्हणते की बाबा पाया पडते. ईश्वरी आणि अर्णव दोघेही पाया पडण्यासाठी पायाजवळ म्हणजे खाली वागतात आणि इकडे संजय काका त्यांना आशीर्वाद देण्यासाठी त्यांचा हात उचलण्याचा खूप खूप प्रयत्न करतात आणि सगळ्यांना हे त्यांच्याकडे बघत असतात. मामा सुप्रियाताई हे सगळे त्या बाबांकडे बघत असतात की त्यांचा हात असे थरथर थरथर का कापत आहेत म्हणून. एवढा हात थरथर कापत असताना देखील संजय काकांनी त्या दोघांनाही आशीर्वाद दिलेला असतो. हे बघून सगळ्यांच्या डोळ्यात मात्र पाणी येतं. ईश्वरीला सुद्धा खूप रडायला येतं की बाबांनी आशीर्वाद दिला आणि ईश्वरी त्यांचा हात पकडते. अर्णव सुद्धा त्यांचा हात पकडतो. इकडे मामा पण म्हणतात की बघ त्यांनी कसं म्हणजे हे केलं. असं सगळेजण खूप आश्चर्य होतात की त्यांनी आशीर्वाद देण्यासाठी हात उचलण्याचा प्रयत्न तरीही केला. इकडे ईश्वरीला फार आनंद झालेला असतो आणि ती म्हणते की बाबा तुमच्या हातांची हालचाल
पहिल्यांदा अशी झालीये. अर्णव म्हणतो की काकांनी स्वतःहून हात उचलला आज. म्हणतो की दिस इज ग्रेट. ताई म्हणतात की हो ना. सुप्रियाताई म्हणतात की देवा, आजच्या दिवशी खूप मोठा आशीर्वाद दिलायस तू आम्हाला. अर्णवला आनंद पण मावत नसतो, सगळ्यांचा आनंद गगनात मावत नाही. आणि अर्णव म्हणतो की मी डॉक्टरांना कॉल करतो. ऑल राईट. सुप्रियाताई म्हणतात हो हो. आणि इकडे अर्णव डॉक्टरांना कॉल करण्यासाठी जातो. त्यांना फोन करते की हॅलो डॉक्टर, हाय हाय, काकांनी स्वतःहून त्यांचा हात उचलले. इकडे डॉक्टर काहीतरी म्हणत असतात. अर्णव म्हणतो हो जस्ट, हो ना. अर्णव म्हणतो की आय नो म्हणून मी तुम्हाला पटकन फोन केला. डॉक्टर म्हणत असतात आणि इकडे अर्णवच बोलणं दाखवलंय. अर्णव म्हणतो की रिअली, हाऊ, दॅट्स ग्रेट डॉक्टर, या थँक्यू सो मच या. आणि इकडे ईश्वरीला अर्णव बाजूला करतो आणि त्यांचा हात हातात घेतो आणि त्यांच्या जवळ बसतो आणि म्हणतो की काका, डॉक्टर म्हणाले आता तुम्ही लवकरात लवकर बरे होणार आहात. त्यांना म्हणतो की तुम्ही नॉर्मल आयुष्य जगणार आता. ते ऐकून संजय काकांना फार आनंद होतो. इकडे मामा म्हणतात की आजच्या दिवशी खरंच देवाची कृपा झाली तुमच्यावर. या ताई म्हणतात की हो ना. इकडे अर्णव म्हणतो की मी सिंदूर, आय एम सो हॅप्पी. ईश्वरी त्याच्या खांद्यावर हात ठेवते आणि अर्णव म्हणतो की काका आता सगळ्यांशी बोलू शकणार आहेत. अर्णव त्यांना म्हणतो की तुम्ही बरे होणार आहात. इकडे ह्यांचं थोडंसं थोड्या कारणामुळे म्यूट केलेलं असतं बोलणं. आणि इकडे नंतर अंजली म्हणते, ईश्वरी म्हणते की सर, तुम्हाला किती आनंद झाला आहे की बाबा बरे होणार आहेत हे ऐकून. ईश्वरी म्हणते की तुम्ही खरंच मनापासून माझ्या घरच्यांना आपलं मानतात हे तुमच्या डोळ्यात दिसतं आहेत सर. इकडे यांचं सेलिब्रेशन, बोलणं वगैरे चालू असतं. आणि आता आपण मामीकडे वळूयात की मामी आता काय काय करते. बघा, मामीने काहीतरी संदूक घेऊन आलेली असते आणि त्याच्याकडेच बघत असते. आता मामी काहीतरी मोठा प्लॅन करणार आहेत प्रेक्षकांनो असं दिसत आहे. इकडे ही मामी म्हणते की बरं झालं ती अंजली गाढ झोपली आणि घरात दुसरं कोणीच नाहीये. ही मामी म्हणते की हीच परफेक्ट वेळ आहेत ती जुनी फोटो बाहेर काढायची. वल्लरी म्हणते की काही गोष्टी इतकी वर्ष जपून ठेवल्यात त्याचा आता फायदा होणार आहेत मला. इकडे अंजली म्हणते की हेच योग्य वेळ आहे याची कुलूप उघडायची. इकडे सुप्रियाताई अर्णवचे आभार मानत असतात आणि म्हणतात की यांच्या तब्येतीमध्ये तुम्ही जातीने लक्ष घातलं ना, त्यामुळेच यांच्या तब्येतीत थोडी सुधार आहे. सुप्रियाताई म्हणतात की तुमचे खूप खूप आभार. अर्णव म्हणतो की काकू तुम्ही आभार मानताय. अर्णव म्हणतो म्हणजे तुम्ही मला आपलं नाही मानत. अर्णव म्हणतो मी तर तुम्हाला माझी आईच मानतो. अर्णव म्हणतो की तुम्ही सगळी माझी फॅमिली आहात काकू. आणि जेव्हा अर्णव म्हणतो की मी तुम्हाला आई मानतो तेव्हा संजय काका सुद्धा त्याच्याकडे बघत असतात. इकडे नमोला सुद्धा खूप आनंद होतो आणि इकडे थोडासा इमोशनल सीन केलेला आहे त्यांनी. अर्णव म्हणतो की हा काही तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे, तो माझ्या आईच्या चेहऱ्यावरचा आनंदासारखाच आहे. अर्णव म्हणतो की मला सांगा, कुठल्याही मुलाला त्याच्या आईने त्याचे आभार मानले तर चालेल का. म्हणतो सुप्रियाताई मान डोलवतात आणि नाही असं म्हणतात. प्रियाताई म्हणतात की मी तुझ्या आईच आहे, तुम्ही मुलासारखेच आहात. प्रियाताई म्हणतात की या घरासाठी नाही, आम्हा सगळ्यांसाठी तुमचा खूप आधार आहे, खूप. असं बोलल्यानंतर अर्णव त्यांना स्वतःच्या आईप्रमाणे जवळ घेतो आणि त्यांच्या मिठीत घेतो आणि सुप्रियाताई सुद्धा एका मुलाप्रमाणे त्याला आपल्या मिठीत घेतात. इकडे मात्र हा आकाश ते फोटो, ते सीन कॅप्चर करण्याचा प्रयत्न करत असतो. आता म्हणतो की रडायचं नाही. आणि इकडे असं बोलल्यानंतर सुप्रियाताई पण हसायला लागतात. इकडे यांचं कौतुक सोहळा चालूच असतो. म्हणजे आता अर्णवचे आभार मानणं, तर ईश्वरी मात्र अर्णवच्या अजून प्रेमात पडत असते. आता कधी ती अर्णवला आय लव्ह यू म्हणणार आणि जेव्हा अर्णव ते ऐकणार, स्वीकारणार. आता अर्णव तर करतोच तिच्यावर प्रेम, आपल्याला तर माहीतच आहे. पण ईश्वरीचं प्रेम अर्णववर आहे हे त्याला कळल्यावर तो किती आनंद होणार हा सीन बघायला प्रेक्षकांना आपल्याला मजा येणार आहे. पण मला तरी असं वाटतं की अजून ती वेळ आलेली नाही आहे जेव्हा ईश्वरी अर्णवला आय लव्ह यू म्हणेल ती. असो, आता आपण इथे या मालिकेचा एपिसोड संपवतो. प्रेक्षकांना आजचे डायलॉग खूप कमी होते, त्यामुळे आजची मालिका थोडी शॉर्टकट झालेली आहेत. कारण आता ईश्वरीचं तर अर्णववर प्रेम असतं आणि अर्णवचं ईश्वरीवर असतं, पण या दोघांनीही प्रेमाची कबुली दिलेली नसती. बघा, आता प्रेक्षकांना आता खूप मोठा ड्रामा आणि ट्विस्ट येणार आहेत. आता ही वल्लरीने जे संदूक आणलेलं आहेत ना, त्या संदुकामध्ये खूप काही दडलेलं आहेत. बघूया आपण आता प्रोमोमध्ये काय दाखवलंय ते. आता बघा, ही वल्लरी म्हणते भूतकाळातलं हे गुपित समजल्यावर अर्णवच्या मनात ईश्वरी आणि तिच्या घरच्यांबद्दल विष पसरेल की अर्णव आणि ईश्वरीचं नातं या विषामुळे मरून जाईल. आता बघूया वल्लरीचा प्लॅन सक्सेस होतो की अर्णव ईश्वरीचं प्रेम
खरं ठरतं. इकडे वल्लरी म्हणते की ईश्वरी तुला ह्या घरची मालकीण कधीच होऊ देणार नाही, कधीच नाही. इकडे बघा प्रेक्षकांनो, हे दोघे म्हणजे घरी आलेले असतात आणि ईश्वरी झोपते आणि इकडे अर्णवला काहीतरी कळतं म्हणून तो म्हणतो व्हॉट. तर ईश्वरी म्हणते काय झालं. ईश्वरी परत झोपते. अर्णव म्हणतो अरे ईश्वरीचा बर्थडे 2 दिवसांनी आहेत आणि लगेच तो खाली सगळ्यांना बोलवतो आणि मीटिंग अरेंज करतो. अर्णव म्हणतो की मिस इंदोरच्या बर्थडेला सरप्राईज पार्टी ऑर्गनाईज करूया आणि इकडे हा राकेश चोरून ऐकत असतो. इकडे राकेश म्हणतो की ईश्वरीचा बर्थडेचा प्लॅन आहे आणि ह्या पार्टीमध्ये आता खरा धमाका तर मी करणार आहे. बघा प्रेक्षकांनो, आता इथे ईश्वरीचा बर्थडे असतो. आता इकडे ह्या मामीने सुद्धा तिचं संदूक उघडलेलं असतं आणि तिचा जो काही प्लॅन असतो तो ती रिव्हील करण्याचा प्रयत्न करत असते आणि इकडे जे काही सत्य आहे ते. आणि इकडे हा राकेश पण म्हणतो की मी हे आता त्या पार्टीमध्ये आता 2-2 ट्विस्ट अँड टर्न्स असणार आहेत का प्रेक्षकांनो, बघूयात आता. आणि अर्णव कुणाची बाजू घेतो हेही आपल्याला कळेल, की ईश्वरीची बाजू घेतो का तिच्या आईमुळे झालेलं हे सगळं प्रकरण, त्यामुळे तो तिला अपसेट होतो. आता काय काय घडणार आहेत हे आपल्याला नंतरच कळणार आहेत प्रेक्षकांनो. खूप सारे आता ट्विस्ट अँड टर्न्स येणार आहेत या मालिकेमध्ये. चला आपण या मालिकेचं प्रोमो प्रेक्षकांना आता इथेच संपवतो. आपण उद्या पुन्हा भेटू या मालिकेच्या इंटरेस्टिंग अशा रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या. बाय बाय.